स्वागतम। श्री चिदंबर ट्रॅव्हल्सच्या या रजत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमात आपल्या सर्व प्रमुख अतिथींचं मनपूर्वक स्वागत करते। आपल्या सर्व प्रमुख अतिथींचं आगमन सभागृहात झालेलं आहे। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचं स्वागत करूयात। रसिक हो, श्री चिदंबर ट्रॅव्हल्सच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। उद्यम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यकृत। सामर्थ्य आहे चळवळीचे असं म्हटलं जातं की जिथे उद्योगाचं अधिष्ठान आहे, चळवळीचं सामर्थ्य आहे, तिथे देवसुद्धा सहाय्यकृत होतो। आणि हीच अनुभूती आपल्याला चिदंबर ट्रॅव्हल्सच्या या 25 वर्षाच्या त्यांच्या प्रवासामध्ये आपण सर्वांनी घेतली आहे। या आजच्या भव्य कार्यक्रमानिमित्त आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून इथे लाभलेले आहेत आदरणीय सौ कांचनताई गडकरी। तसंच त्यांच्याबरोबर आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय श्री शरदजी पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेते। या सर्वांबरोबर चिदंबर ट्रॅव्हल्सचे संस्थापक श्री दिवाकर जोशी या सर्वांना व्यासपीठावर घेऊन यावं अशी विनंती मी श्रीयुत सुयोग जोशी आणि रोहन जोशी यांना करते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करतो आहोत। सर्व अतिथींनी व्यासपीठावर यावं अशी त्यांना नम्र विनंती। मंडळी,
अतिशय आनंदाचा आणि हृदय सोहळा साजरा करण्याकरता आपण सर्वजण आज इथे एकत्रित आलेलो आहोत. चिदंबर ट्रॅव्हल्स ही आज एक व्यावसायिक चळवळ असली तरी सुद्धा त्याचा गाभा मात्र एका सामाजिक कार्यातून तयार झालाय हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि या चळवळीचं अधिष्ठान म्हणजेच जोशी कुटुंबियांचं आराध्य श्री चिदंबर स्वामी महाराज हे आहेत, आपण सर्वजण जाणतोच. आणि ही वेगळ्यानं सांगायला नको. आजवर संपर्कात आलेल्या सर्व मंडळींना इथे आमंत्रित करून, सर्व त्यांच्या पर्यटकांना इथे आमंत्रित करून त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्याकरता ह्या कार्यक्रमाचं आयोजन जोशी कुटुंबियांनी केलंय. त्याकरता त्यांचं करावं तेवढं अभिनंदन थोडंच आहे. आजच्या जगरहाटीत खरं तर कामापुरता मामा म्हणजे यात्रा संपली की कोण कुठला ह्या भावनेनं न राहता आजवर चिदंबर ट्रॅव्हल्सच्या या सर्व यात्रांमध्ये सहप्रवासी राहिलेल्या आणि जास्तीत जास्त पर्यटकांना आज इथे आमंत्रित करण्याकरता ह्या हृदय सोहळ्याचं आयोजन जोशी कुटुंबियांतर्फे करण्यात आलंय. आणि याच हृदय सोहळ्याला आपल्याला आज मुख्य अतिथी आपल्या कार्यक्रमाच्या म्हणून लाभलेले आहेत आदरणीय सौभाग्यवती कांचनताई गडकरी. आणि त्यांच्याबरोबर आज आपल्याला ज्यांच्या व्याख्यानाचं आपण इथे आयोजन विशेषत्वानं आज केलेलं आहे ते प्रसिद्ध अभिनेते आदरणीय श्री शरदजी पोंक्षे हे सुद्धा आपल्याला इथे आज लाभलेले आहेत. या आपल्या सर्व मुख्य अतिथींचं स्वागत करण्याकरता आता त्यांच्या स्वागताकडे आपण वळूयात. आदरणीय सौभाग्यवती कांचनताई आपल्याला आज इथे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. संस्कार भारती विदर्भ प्रांताच्या त्या अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील संस्थांचं दायित्व अगदी सहजपणाने आणि त्यांच्या संसर्गजन्य हास्याने त्यांनी आपल्या खांद्यावर अगदी सहज पेलून धरलंय. खरं म्हणजे देशातील एका वजनदार आणि प्रभावशाली मंत्र्याची पत्नी असूनही समाजात आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यशैलीचा स्वतंत्र ठसा उमटवण्याचं कार्य कांचनताईंनी केलंय. ज्येष्ठ साहित्यिक नागपुरातले श्री आशुतोषजी अडोणी त्यांचं वर्णन अप्रतिम करतात. ते असं म्हणतात की राम शेवाळकरांनी म्हटल्याप्रमाणे नितीन गडकरी हा भारताला मिळालेला भगवंताचा प्रसाद आहे, पण या प्रसाद ग्रहणाने जीवनातील सगळी कष्ट हरतात. परंतु त्या प्रसादावर जेव्हा तुलसी पत्र अर्पण केलं जातं तेव्हा त्या प्रसादाचा नैवेद्य होतो. आणि मंडळी कांचनताईंकडे कधीही बघितलं तरी क्षणोक्षणी त्यांच्याकडे बघितल्यावर त्या तुलसी पत्राचा साक्षात्कार आम्हा सर्व मंडळींना होत असतो. आणि असं मातृवत्सल व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे लाभलेलं आहे प्रमुख अतिथी म्हणून. तेव्हा कांचनताईंचं स्वागत श्रीयुत दिवाकर जोशी यांनी करावं. त्यांचं स्वागत आणि सत्कार अशी मी विनंती करते. आदरणीय असे शरदजी पोंक्षे जे प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्यांच्या वक्तृत्वाची झलक आपण अनेक वर्षांपासून ऐकतो आहोत, त्याचा आनंद घेतो आहोत. अभिनय आणि व्याख्यान या दोहोंच्या माध्यमातून त्यांचं राष्ट्र जागरणाचं काम गेली अनेक वर्ष चाललेलं आहे आणि ते आपल्या डोळ्यासमोर आहे मंडळी. आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षणच आदरणीय शरदजी आहेत. त्यांच्या सुद्धा सत्काराकरता श्री दिवाकर जोशी यांना विनंती करते. यानंतर चिदंबर ट्रॅव्हल्सचे जे संस्थापक आहेत, ज्यांनी चिदंबर ट्रॅव्हल्सची आजपासून 25 वर्षापूर्वी स्थापना केली, ते आदरणीय श्रीयुत दिवाकर जोशी. आणि आता त्यांचे 2 चिरंजीव सुपुत्र श्रीयुत सुयोग जोशी आणि रोहन जोशी हे त्यांच्या पश्चात हा चिदंबर ट्रॅव्हल्सचा सर्व प्रपंच सामर्थ्याने आणि जबाबदारीनं पुढे नेत आहेत. त्यांच्या दोन्हीही सुपुत्रांना विनंती करते की श्रीयुत दिवाकर जोशी आणि सौभाग्यवती वीणा काकू जोशी या दोघांचंही स्वागत त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी करावं. उपक्रम, कुठलीही चळवळ हे सुरू करणं सोपं असतं,
पण ते सुरू केल्यानंतर त्याच्यातलं सातत्य, त्याच्यातली अखंडता, अचलता ही राखणं हे तेवढंच कठीण काम आहे, दुर्लभ काम आहे. आणि ते काम दिवाकर काका आणि वीणा काकू यांनी अगदी निगुतीनं गेली 25 वर्ष अखंड निष्ठेनं दोघंही करतायत. आणि आज चिदंबर ट्रॅव्हल्सचा हा सगळा छान प्रपंच नीटनेटका छान सुव्यवस्थित झालेला आहे. पण ज्या क्षणी ही कंपनी किंवा ही चळवळ सुरू केली काका काकू दोघांनी मिळून, तेव्हा आम्ही बघितलेलं आहे की काकूंनी स्वतः काकू घरी चटण्या, सगळे मसाले, सगळं काही तयार करून काकाबरोबर द्यायची. म्हणजे इथे जे असतील तेव्हा पहिल्या 2, 4, 5 वर्षामध्ये प्रवासाला गेलेले त्यांनीही हा अनुभव घेतलाय. आणि त्यामुळे आज हा क्षण अनुभवताना इथे मला स्वतःला सुद्धा विशेष आनंद होतोय. आणि काका काकूंचा या निमित्ताने इथे सत्कार होतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट वाटते. यानंतर प्रास्ताविकाकडे आपण वळूया. प्रास्ताविकाच्या माध्यमातून एक चित्रफीत आपल्याला दाखवली जाणार आहे. ती चित्रफीत आपल्याला चिदंबर ट्रॅव्हल्सचा सगळा प्रवास उलगडणार आहे आणि त्यातूनच आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो आहोत. श्री चिदंबर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड 25 वर्षांच्या समृद्ध वारशांसह आम्ही आपले विश्वासू प्रवास सहकारी. आपली यात्रा केवळ सुखमय, आरामदायकच नव्हे तर अविस्मरणीय करणारी आमची कंपनी आज महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रवास संस्था आहे. संस्थापक श्री दिवाकर जोशी यांनी बँकेत कार्यरत असताना 51व्या वर्षी यात्रेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. प्रथम मित्रमंडळ, सोसायटीतील लोक यांच्यासह प्रवासाची आखणी करत अशाच एक धार्मिक यात्रेत असताना असे आयोजन कर्नाटकात असलेल्या आपल्या चिदंबर मंदिरासाठी देखील करावे ही प्रेरणा त्यांना लाभली आणि चिदंबर ट्रॅव्हल्सचा औपचारिकरित्या प्रारंभ झाला. सर्व यात्रेकरू एका परिवारासारखे भासत. एवढं की कित्येकदा प्रवाशांपैकी एखाद्याकडे डिझेल भरण्याची जबाबदारी, कुणाकडे स्वयंपाकाची देखरेख अशी जबाबदारी वाटून दिली जात असे. लोकही हक्काने दिलेले काम आनंदाने पूर्ण करत ही यात्रा आत्मीयतेने पार होत असे. श्री चिदंबर ट्रॅव्हल्स नावाचे एक मोठे कुटुंब तयार झाले होते. दिवाकरजींच्या दूरदृष्टीतून त्यांच्या मार्गदर्शनात सहसंचालक सुयोग जोशी आणि रोहन जोशी यांनी स्मॉल बट सिग्निफिकंट, विश्वासार्ह आणि प्रसिद्ध कंपनी असे नाव उमटवले आहे. आज 10,000हून अधिक संतुष्ट ग्राहक, 500 ग्रुप टूर, 25 प्रकारच्या यात्रा हा एक मोठा टप्पा चिदंबर ट्रॅव्हल्सने गाठला आहे आणि नागपुरातील एक मोठी कंपनी म्हणून नाव स्थापन केले आहे. सर्वांसाठी सहज, परवडणारा आणि संस्मरणीय प्रवास आखणे हेच आमचे ध्येय होय. वैयक्तिक सेवा, उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेसह खास टूर्स आम्ही आयोजित करतो. धार्मिक यात्रा असो, कौटुंबिक सहली असोत, ॲडव्हेंचर, कॉर्पोरेट गेटअवे व हनीमून पॅकेजेस, सर्व प्रकारे आपल्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. या 25 वर्षात हजारो ग्राहकांनी सेवा देत एक संतुष्ट आणि आनंदी यात्रा घडवली आहे. सर्वोत्तम हॉटेल्स, ट्रान्सपोर्टशी दृढ संबंध स्थापित केलेत. कंपनीच्या सुरुवातीच्या काही वर्षात घरोघरी जाऊन पत्रकं देणे, ओळखीने वर्ड ऑफ माउथ प्रसिद्धी होत असे. माफक शुल्कात उत्तम दर्जाचे व्यवस्थापन हीच ट्रॅव्हल्सची ओळख. या 2.5 दशकांच्या यशस्वी प्रवासांनंतर आनंद आणि गुणवत्तेचा वारसा घेऊन उभे आहोत. सर्व सेवांच्या केंद्रस्थानी आमचे ग्राहक आहेत. त्यांच्या गरजा समजून घेत अपेक्षांपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न असतो. नमस्कार, किशोर गलांडे. चिदंबर ट्रॅव्हल्स नाव लौकिकास प्राप्त आहे. ते नाव ऐकूनच आम्ही यांच्याबरोबर पर्यटन करायचं ठरवलं आणि इतका सुंदर अनुभव आला की असं म्हणतात ना की एका कणाचाही त्रास झाला नाही याची अनुभूती चिदंबर ट्रॅव्हल्स बरोबर आली. खरं सांगतो, हिमाचल प्रदेश फिरताना खूपच मौज आहे. काय होतं, वयाच्या एका टप्प्यात आपण मुख्यत्वे करून अशा अरेंजमेंट्स करू शकत नाही. त्यावेळेला भरवशाच्या ट्रॅव्हल कंपनीवर अवलंबून राहणं फार आवश्यक असतं. एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली की आपण मनसोक्त पर्यटन करायला मोकळे. आणि चिदंबर ट्रॅव्हल्सने या क्षेत्रात खरोखरच नाव कमावले. आज 25 वर्ष पूर्ण होतात आहे या सगळ्या त्यांच्या पर्यटन क्षेत्राच्या कामगिरीला. चिदंबर ट्रॅव्हल्सला मनपूर्वक शुभेच्छा.
नमस्कार, मी शमिता भिरे. नागपूरचे प्रतिष्ठित श्री चिदंबर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड यांना नुकतीच 25 वर्ष या क्षेत्रात पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी. नमस्कार, माझं नाव शिवानी सोनवणे. श्री चिदंबर ट्रॅव्हल्स यांना यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या या रौप्य महोत्सवी वर्षाबद्दल त्यांना माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा. पुढे बघताना आम्ही नवनवीन संधींचा शोध घेणार आहोत, आमच्या सेवा विस्तारणार आहोत, आपल्या प्रवासाचा प्रथम पर्याय बनणार आहोत. भारतातील सांस्कृतिक ठेवा व धार्मिक यात्रा स्वप्नांच्या प्रवासाला नेण्यास आम्ही उत्सुक आहोत. श्री चिदंबर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, जिथे प्रत्येक प्रवास एक कहाणी सांगतो आणि प्रत्येक प्रवासी आमच्या कुटुंबाचा भाग बनतो. चला जग एकत्र फिरूया. चिदंबर ट्रॅव्हल्सचा यशस्वी प्रवास आपण या चित्रफितीच्या माध्यमातून अनुभवला, बघितला. आज इथे उपस्थित झालेली ही सगळ्या पर्यटकांची आणि रसिकांची संख्याच आपल्याला याची ग्वाही देते आहे की चिदंबर ट्रॅव्हल्स कंपनीची सेवा किती सुयोग्य पद्धतीनं आपल्याला मिळते आणि ते आपल्या सेवेत किती तत्पर असतात. तुमची आपल्या सगळ्यांची उपस्थिती ही याची ग्वाही आहे. तुम्हा सर्वांकरता तुम्ही एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. यानंतर आपण वळूयात मनोगताकडे. चिदंबर ट्रॅव्हल्सचे संस्थापक श्री दिवाकर जोशी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी 25 वर्षांचा चिदंबर ट्रॅव्हल्सचा हा प्रवास आपल्यासमोर थोडक्यात उलगडून दाखवावा. कागद प्रिंट करून दिला आहे आणि वाचायला सांगितलं आहे, पण तरी मी याच्यावर काही न बोलता मी फक्त एकच म्हणेन की सर्व चिदंबर ट्रॅव्हल्सच्या लोकांनी आमच्या वारंवार ट्रिपला यावं आणि सूर्यग्रहणला सहकार्य करावं हीच नम्र विनंती आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. आणि मुख्य म्हणजे आपले मुख्य अतिथी आणि यांना बोलायला भरपूर वेळ मिळावा म्हणून मी माझी रजा घेतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ कांचनताई गडकरी यांना विनंती करते की त्यांनी मनोगतपर त्यांचे आशीर्वाद आम्हाला द्यावेत. नमस्कार. चिदंबर स्वामीला वंदन करते. भारत मातेच्या चरणी लीन होते. आदरणीय व्यासपीठ ज्यांना आपण ऐकायला खूप उत्सुक आहात, त्याच्यामुळे मी पण आपला जास्त वेळ घेणार नाही. आणि जोशी परिवारांवरती प्रेम करणारे तुम्ही सगळे बंधूंनो आणि भगिनींनो, एखादी ट्रॅव्हल कंपनी स्थापन करायची खरं तर खूप रिस्की आहे आणि ती 25 वर्ष सातत्याने चालवायची. आणि अशा तुमच्यासारख्या छान रसिक श्रोत्यांनी त्यांच्यावरती कुटुंबासारखं प्रेम करायचं. खरोखरच एक आगळं वेगळं विलक्षण असं हे एक नातं याच्यामध्ये तयार झालेलं आहे. आणि हे नातं तुम्ही आणि जोशी परिवारात सगळ्यांनी जपून ठेवलं आहे. आणि म्हणूनच आज एका ट्रॅव्हल कंपनीच्या 25 वर्षाच्या वर्धापन दिनी आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहात, याचं खरोखर कौतुक आहे. आणि त्याच्यासाठी मी जोशी परिवारांचं खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते. कारण काय असतं की आपण जेव्हा बाहेर जातो, ट्रॅव्हलबरोबर जातो, तर मग एक माफक अपेक्षा असते की खूप थकून भागून आल्यानंतर, म्हणजे समजा तिरुपतीच्या देवळामध्ये गेलो असू किंवा कुठे फिरायला गेलो असू, गर्दी आहे ठीक आहे, ते आपल्या हातामध्ये नसतं. त्या गर्दीमध्ये वाट काढत काढत आपण देवाचं दर्शन घेतो, डोकं टेकवतो आणि वापस येतो आपल्या स्थानावरती. पण ज्या वेळेला तिथे आल्यानंतर आपल्याला उत्कृष्ट सुगंधित जेवणाचा स्वाद मिळतो आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं वा वा, ट्रॅव्हल खूप छान आहे. आणि आता वणमेने सांगितलंच की वीणा काकू सगळ्या अशा चटण्या कोशिंबिरी सगळं त्या स्वतः हाताने करून
ट्रॅव्हलमध्ये देत होत्या. म्हणजे केवढं आपल्याकडला येणारा ग्राहक जो आहे तो आपला देव आहे असं समजून जे जोशी परिवाराने तुमच्यावरती प्रेम केलं आहे, तुम्हाला चांगलं खाऊपिऊ घातलेलं आहे आणि म्हणून एकदा गेलं की वारंवार पुन्हा पुन्हा याच ट्रॅव्हलबरोबर जावं असं जे मनामध्ये वाटतं ना, ते केवळ त्यांचं आदरातिथ्य, उत्तम भोजन, उत्तम राहण्याची व्यवस्था, बाकी काय अवस्था आपल्याला आपल्या ट्रॅव्हलमध्ये. आणि हा जो धागा आहे हा जोशी परिवाराने जपला आहे की लोकांना काय लागतं, लोकांना काय पाहिजे असतं, तर उत्तम राहण्याची व्यवस्था, उत्तम स्वादिष्ट चविष्ट भोजन की ज्याने आपला थकवा दूर होतो. आणि हे आजतागायत 25 वर्षापर्यंत 25 वर्ष झालीत आणि जोशी परिवार हे सगळं टिकवून आहेत. त्यामुळे मी पण आपल्यामधला वेळ जास्त घेणार नाही, कारण की सगळ्यांना शरदजींना ऐकायचं आहे, त्यांचा विषय उत्तम आहे. पुन्हा या चिदंबर ट्रॅव्हल्सच्या जोशी परिवारांना खूप खूप अभिनंदन करते, शुभेच्छा देते. आणि आज आपण 25वा वाढदिवस त्यांचा असा साजरा करतो आहे, तर 50वा मोठ्या अजून प्रमाणामध्ये साजरा करू. आणि त्यांना तुम्ही पर्यटन करता म्हणजे एक प्रकारे ते समाजाची सेवाच करतात आहे आणि ते समाज ऋण फेडण्यासाठी त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि त्यांच्या हाताने अशीच ही मानसाची म्हणजेच ईश्वराची सेवा घडो एवढे ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि शब्दांना विराम देते. धन्यवाद. मंडळी, या सगळ्या प्रसंगी एक म्हणावंसं वाटतं, यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयोर भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. असं आहे की जिथे कृष्ण आहे, कृष्णासारखा सारथी जिथे आहे तिथे पार्थाचा विजयच आहे आणि तिथे पार्थाला वाट ही गवसणारच आहे. आणि अगदी तद्वत आजचा हा प्रसंग बघत असताना, कारण अगदी 25 वर्षांपासूनच्या या प्रसंगाची मी साक्षीदार आहे आणि तेव्हा तर अगदी लहान होते, आम्ही सगळेच जण लहान होतो. रोहन सुयोगसुद्धा माझ्यापेक्षाही लहान आहेत हे दोघे. पण आज या दोघांचा रथ समर्थपणे काकांनी कृष्ण सारथी बनून त्यांनी पुढे नेलेला आहे आणि तो नेतोय आणि त्यांना वेळोवेळी अगदी मार्गदर्शन काकाचं लाभतं आहे, दिवाकर काकांचं. आणि त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये ही यशस्वीतेनं वाटचाल चाललेली आहे. याचं कारणच ते आहे मंडळी. आणि म्हणूनच यानंतर आपल्यापैकी अनेक जण इथे पर्यटकांमधूनही उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांच्या मनातले विचार आज सारखेच आहेत, सगळ्यांच्या मनातल्या भावना इथे आज सारख्याच दाटून आलेल्या असतील याची खात्री आहे. सगळ्यांना इथे येऊन बोलणं किंवा बोलतं करणं शक्य नाही आहे, पण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याकरता म्हणून श्री चिदंबर ट्रॅव्हल्स यांचे अतिशय जुने पर्यटक आणि त्यांचे अतिशय जुने स्नेही श्री अशोकजी तोतडे यांना इथे आमंत्रित करते आणि त्यांनी आपल्या मनातले विचार इथे व्यक्त करावेत अशी विनंती करते. नमस्कार. आदरणीय मंचावर उपस्थित शरदजी, कांचनताई आणि जोशी कुटुंबीय, सर्वप्रथम आपण चिदंबर ट्रॅव्हल्सच्या या 25व्या वर्धापन दिनाकरता एक जोरात टाळ्या वाजून त्यांचं आपण अभिनंदन करूया. मी तुमच्यापैकीच एक चिदंबर ट्रॅव्हल्सचा एक सहप्रवासी. चिदंबर ट्रॅव्हल्सबद्दल मी काय जास्त सांगणार, मी जे काय सांगणार तसे अनुभव तुम्हाला पण आले असतील. मी सर्वप्रथम यांच्यासोबत अरुणाचलला गेलो होतो, तिथला एक अनुभव सांगतो. आम्ही जात असताना इथून पहिले दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेल्यानंतर आमच्या पैकी एक सहप्रवासी, त्यांना थोडासा प्रॉब्लेम झाला हार्टचा. लगेच आमच्यासोबत रोहन होता. रोहननी लगेच दुसऱ्या फ्लाईटची अरेंजमेंट केली आणि त्यांना ताबडतोब नागपूरला जाण्याची व्यवस्था केली. अरे चिदंबर ट्रॅव्हल्सचं हे माणुसकीचं नातं जपण्याचं जे कार्यक्रम आहे त्याच्यामुळेच आपण सगळे त्यांच्याशी जुळलेलो आहोत. मी याच्या आधी अनेक बाकी दुसऱ्या ट्रॅव्हलसोबतही ट्रॅव्हल केलेली आहे, पण ट्रॅव्हल करत असताना जो माणुसकी जपणारा जो चिदंबर ट्रॅव्हलचा अनुभव आहे तुम्हाला तिथे प्रथमच मिळाला. बाकी ठिकाणी सगळं प्रोफेशनल असतं. आपण चिदंबर ट्रॅव्हलच्या प्रवासाला गेल्यानंतर एकदा त्यांच्याकडे पैसे भरले की नंतर ते कुठल्याच पैशाची मागणी करत नाही. पण हा अनुभव मला बाकी ठिकाणी तसा नव्हता. बाकी ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक कुठे एक्झिबिशनला जायचं आहे, कुठे एंट्री घ्यायच्या, प्रत्येकाने पैसे मागत होते. पण असा चिदंबर ट्रॅव्हल्समध्ये कधीच आढळलं नाही. आणि प्रत्येक वेळा जे सहप्रवासी असतात त्यांच्या ज्या काही अडचणी असतात, पर्सनल असतात किंवा आणखीन काही राहण्याच्या गैरसोयी असतात, त्या दरवेळेला चिदंबर ट्रॅव्हलचे जे मॅनेजर आहेत
कधी रोहन असतो, कधी सुयोग असतो, कधी मामा असतात. हे पर्सनली सगळ्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या ज्या काही गैरसोयी आहेत त्या पूर्णपणे त्या पूर्ण करतात. याच्याबद्दल मी त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो. आणि चिदंबर ट्रॅव्हलनी ही जी माणुसकी जपून आपल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं आहे त्याबद्दल त्यांचे मी परत अभिनंदन करून आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आपल्याला लगेचच व्याख्यानाकडे वळायचं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचा आणि शरदजींचा यांच्यामधला जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्याख्यानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आभार प्रदर्शन, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता म्हणून श्रीयुत अरुण मामा धर्माधिकारी यांना इथे आमंत्रित करते. आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर श्रीयुत अमर कुलकर्णी यांचं वैयक्तिक गीत इथे सादर होईल आणि लगेचच व्याख्यानाला प्रारंभ होईल. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आजच्या ह्या चिदंबर ट्रॅव्हल्सच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाला वेळेच्या काही ॲडजस्टमेंटप्रमाणे खरं जो कार्यक्रम नंतर करायचा असतो, शेवट इज जनरली तो अगोदरच आपल्याला आभार प्रदर्शनाचा करायचा आहे. ती जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. सर्वप्रथम आमच्या ह्या चिदंबर ट्रॅव्हल्सच्या कार्यक्रमाला रौप्य महोत्सवाच्या सौ कांचनताई गडकरी यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्या इथं प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाल्यात. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आहे. आम्ही दिलेल्या आमंत्रणाचा आनंदाने स्वीकार करून श्रीयुत शरदजी पोंक्षे यांनी पण आम्हाला वेळ देऊन इथं आपल्यासमोर काही विचार आपले जे त्याचे प्रखर विचार त्यांचे मांडणार आहेत आणि त्यांनी ती विनंती मान्य केली त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक चिदंबर ट्रॅव्हल्सतर्फे आभार मानतो. आणि मंडळी, ह्या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्या सर्व ज्ञात अज्ञातांचे मी आभार मानतो आहे. आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये जसं आता उल्लेख केला गेला की अनेकांचं सहकार्य लाभलं. त्यात आमचे जे कर्मचारी वर्ग आहेत, मग तो आमचा कार्यालयीन स्टाफ असेल, आमचा किचन स्टाफ असेल किंवा व्यवस्थापक जिथे त्यावेळेचे ते असतील, ह्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं की ज्यांचे ऋण खरं म्हणजे प्रथम मानायला पाहिजेत, पण हे ऋण आम्ही फेडू शकणार नाही असे आपण सर्व ह्या आभार प्रदर्शनामध्ये अग्रस्थानी आहात. तर मी आपल्या सर्वांचे पण चिदंबर ट्रॅव्हल्स जोशी परिवारातर्फे आभार मानतोय आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. शुक्रिया. वैयक्तिक गीताकरता श्रीयुत अमर कुलकर्णी यांना आमंत्रित करते. जय श्रीराम. रिवर्ब दिशा. विश्व में गूंजे हमारी भारती, विश्व में गूंजे हमारी भारती, जन जन उतारे आरती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान. इस धरा की गोद में संसार को संस्कृति मिली है, हर शिखर की धवलता इस देश की जिंदा दिली है. सिंधु की हर लहर चरण पखारती, नदियां सदा सिंगारती, धन्य
धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। चल दिया मानी सिकंदर, इस धरा पर टेक घुटने। चल दिया मानी सिकंदर, इस धरा पर टेक घुटने। शत्रु की क्या जब लगेगा इस वतन का शौर्य जगने। कुपित हो जब मातृभूमि निहारती, रणचंडिका हुंकारती। धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। विश्व का हर देश जब भी दिग्भ्रमित हो लड़खड़ाया, लक्ष्य की पहचान करने इस धरा के पास आया। भूमि यह हर दलित को पुचकारती, हर पतित को उद्धारती। धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। विश्व में गूंजे हमारी भारती, विश्व में गूंजे हमारी भारती। जन जन उतारे आरती। धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान। भारत माता की। आदरणीय श्रीयुत शरदजी पोंक्षे यांना आमंत्रित करते. चिदंबर ट्रॅव्हल्सच्या रौप्य महोत्सवानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला आपण सगळेजण इथं जमलो आहे. आज कांचनताई पण इथे आलेले आहेत आणि चिदंबरनी इतकी माणसं जोडली आहेत. प्रवासामध्ये अनुभव चांगला आला नाही तर आपण त्या भानगडीत परत पडत नाही, पण 25 वर्षानंतर पुन्हा पुन्हा एवढी माणसं आली आहेत याचाच अर्थ चिदंबर ट्रॅव्हल्सने अतिशय सुंदर या सहली आयोजित केलेल्या आहेत. आणि त्या निमित्ताने आज भारत काल आज उद्या या विषयावरती बोलण्यासाठी मला निमंत्रण दिले, त्याबद्दल मी जोशी परिवाराचा अत्यंत आभारी आहे. 2024 जवळजवळ 78 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी सर्व पालकांना एक नंबर विनंती आहे की आपल्या मोबाईलबरोबर आपली लहान मुलं पण जर सायलेंटवर टाकता आली तर बघा. आता आणखीनच व्हॉल्यूम वाढवलात. मी सायलेंटवर टाकता आलं तर बघा म्हटलं.
78 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज देश ज्या वळणावरती उभा आहे, इथून खऱ्या अर्थाने भारताच्या भविष्याचा विचार करण्याची फार गरज आहे. उद्याचा भारत आपल्याला घडवायचा आहे, उद्याचा हिंदुस्थान आपल्याला घडवायचा आहे. उद्याचा हिंदुस्थान जर घडवायचा असेल, त्याचा पापस्थान होऊ नये असं वाटत असेल तर आजचं व्याख्यान, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. 78 वर्षानंतरही असं सांगावं लागतं हेच आपलं दुर्भाग्य आहे, म्हणून हा विषय फार महत्त्वाचा आहे. कुठल्याही विषयाचं, कुठल्याही समारंभाचं गांभीर्यच आमच्या लक्षात येत नाही. देश आज कुठल्या वळणावर येऊन उभा आहे, काय भयानक परिस्थिती आहे देशामध्ये. म्हणजे 2014 साली जर का नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं नसतं तर आज कदाचित जोशींना शरदुल्ला खानच्या कव्वालीचा कार्यक्रम करावा लागला असता. वाचलोय आपण. आणि 24 साली तर अगदीच म्हणजे लोकसभेचे निकाल पाहिलेत तुम्ही सर्वांनी. त्याला जबाबदार कोण आहोत? त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हिंदू आहेत. 100 वर्षापूर्वी एका अतिशय द्रष्ट्या अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे भविष्य ओळखलं होतं. 100 वर्षांपूर्वी सावरकर असं म्हणाले होते की मला मुसलमानांची, ख्रिश्चनांची कधीच भीती वाटत नाही, मला कायम भीती वाटते ती हिंदूंची. कारण कायमच हिंदू हिंदुत्वाला विसरून जातात. त्यामुळे उद्याचा भारत आपल्याला कसा घडवायचा आहे, भविष्य कसं घडवायचं आहे हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला भूतकाळामध्ये डोकवावं लागेल. भूतकाळ माहीत नसेल तर भविष्य ठरवता येत नाही. व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा जे काही आपण 40, 50, 60 वर्षांचे आहोत, ही 40, 50, 60 वर्ष आपली कशी गेली, आपण कोणकोणत्या चुका केल्या, काय चांगलं केलं, काय वाईट केलं, आपल्या आयुष्यात काय काय घडून गेलं, याचं जर अंतर्मुख होऊन आपण विचारच केला नाही तर मग भविष्य आपलं फार भयानक असेल. हे जर व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा होत असेल तर मग एक देश जिथे 140 करोड माणसं राहतात, मग 78 वर्षात 40 वरनं 140 करोडवर आपला प्रवास गेलेला आहे. अशा अर्थाने ही मोठी लोकशाही नकोय आपल्याला, नाही का? संख्यात्मक मोठी लोकशाहीला काही अर्थ नाही. गुणात्मक लोकशाही मोठी व्हायला पाहिजे. आणि हे सगळं जर माहीत करावं असं वाटत असेल एक हिंदू म्हणून ताठमानेने या देशामध्ये, कारण या देशातच तुम्ही जगू शकता. फक्त भूतलावरती असं एकमेव असा देश आहे, असं एक राष्ट्र आहे जे हिंदूंना आपल्या हक्काचं ठिकाण वाटतं, त्यांचं हक्काचं ठिकाण आहे. इथून तुम्ही बाहेर पडलात की हिंदू म्हणून तुम्हाला कुठेही स्वतःचं हक्काचं घर मिळणार नाही. तुम्ही किती वर्ष अमेरिकेत राहा, किती वर्ष इंग्लंडमध्ये राहा, तुम्हाला कायमच दुय्यम नागरिकत्वाचाच दर्जा मिळणार. तिथलं नागरिकत्व स्वीकारलं तरीही तुम्ही दुय्यमच असता. हे कधी विसरू नका.
मला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं आहे, मला इंग्लंडचा पासपोर्ट मिळाला आहे. नाही, जेव्हा ब्रिटिश का भारतीय, अमेरिकन का भारतीय अशी ज्या ज्या वेळेला परिस्थिती येते तेव्हा पहिला चॉईस हा ते लोक अमेरिकनवाल्यांनाच देतात. इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या ब्रिटिशांनाच दिला जातो, फ्रान्समध्ये फ्रेंचांनाच दिला जातो. आणि त्या सगळ्यांचं पोट भरल्यानंतर मग तुमच्याकडे बघितलं जातं. हा एकमेव देश असा आहे जो आमचा हक्काचा देश आहे, जिथे आमचा नाळ जोडलेला आहे, ज्या भूमीशी माझे पूर्वज जोडलेले आहेत, माझी पित्र जोडलेली आहेत, माझे पुण्यात्मे जोडलेले आहेत, माझी तीर्थक्षेत्र जोडलेली आहेत. ही एकमेव भूमी आहे. इथून तुम्हाला हाकललं तर तुम्ही संपलात. तुम्हाला स्वतःची अशी कुठलीही आयडेंटिटीच राहत नाही. म्हणून हा देश वाचवणं फार गरजेचं आहे. 24 साली निसटता विजय मिळाला आपल्याला, तरी आम्ही जागे व्हायला तयार नाही. किती योग्य वेळेला रौप्य महोत्सव झालाय बघा. बरोबर अजून 10-12 दिवसांनी महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि योग्य वेळेला योग्य विषय निवडलाय त्यांनी, तोही फार गरजेचा आहे. आपल्याला माहितीच नाहीये आपण हिंदू आहोत म्हणजे काय आहोत. सनातन हिंदू धर्म, सनातन संस्कृती म्हणजे काय आम्हाला माहितीच नाहीये. आम्हाला कोणी शिकवलंच नाही, आम्हाला कोणी सांगितलं नाही. जी शिक्षण पद्धती आपण अवलंबली स्वातंत्र्यानंतर, जी शिक्षण पद्धती आपली नाहीच आहे, ही हिंदुस्थानची शिक्षण पद्धती नाही. मला माझ्या देशाचा, माझ्या धर्माचा, माझ्या संस्कृतीचा अभिमान वाटावा असं काहीही शिकवलं जात नाही. माझी अस्मिता जागी व्हावी असं मला काहीच शिकवलं जात नाही. मला नेहमी असंच शिकवलं जातं की परक्यांचं सगळं आहे ते ग्रेट आहे आणि माझं जे सगळं आहे ते फालतू आहे. जाणीवपूर्वक अशा पिढ्या बनवल्या गेल्या. आपण नुसतं कधीतरी वाचतो, ऐकतो, सोन्याचा धूर निघत होता या देशातून. सोन्याचा धूर म्हणजे ॲक्च्युली सोन्याची लाकडं जाळत होते का असं नव्हतं, प्रॅक्टिकली नसतं ते काल्पनिक आहे. सोन्याचा धूर म्हणजे विद्वत्तेचा सोन्याचा धूर आहे. तो जगातली सर्वोत्तम संस्कृती इथं नांदत होती. जेव्हा संपूर्ण जग रानटी अवस्थेमध्ये होतं, भूक लागली की अन्न शोधायला जायचं, जे आता प्राणी करतात, रस्त्यावरचे कुत्री मांजरी जे आता करतात ते ज्या वेळेला माणसं करत होती जगभरातली. भूक लागली की अन्न शोधायला जायचं, दिसेल तो प्राणी मारायचा, भाजायचा, कापायचा, शिजवायचा आणि खायचा. पोट भरलं की थांबले. वस्त्र कुठली घालावीत माहीत नाही, कुटुंब संस्थेशी काही संबंध नाही. सदैव प्रत्येक माणूस असुरक्षित, जसे प्राणी असतात. जंगलातले प्राणी स्वतःहून तुमच्यावर अटॅक कधीच करत नाहीत. त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्याला मारतोय आणि या भावनेतून स्वसंरक्षणासाठी ते आपल्याला मारायला येतात. त्यांना जर असं वाटलं नाही की हा माणूस आपल्याला काही करणार नाही, असं जर त्यांना वाटलं तर ते कधीही तुमच्यावर अटॅक करत नाहीत. अशीच माणसं होती, अशीच माणसं जगत होती. ज्ञान संबंध नाही, विज्ञानाचा त्याच्याहून संबंध नाही, संस्कृतीचा त्याच्याहून संबंध नाही. असं जेव्हा संपूर्ण जगामध्ये एक रानटी जंगली अवस्थेमध्ये माणूस नांदत होता,
त्या काळामध्ये भारत नावाच्या एका देशामध्ये ज्ञान विज्ञान सुसंस्कृत असा एक समाज नांदत होता. चार वेद जगातले सर्वात पहिली पुस्तक आहेत. जगात कुठेही रानटी अवस्थेत तेव्हा आमच्याकडे 12 विश्वविद्यालय होते. किती? 12. जास्तच असतील पण कमी नाही. विश्वविद्यालय जगातली सर्वोत्तम शिक्षण पद्धती होती. किती शास्त्रशुद्ध विचार शिक्षणाचा. शिक्षण कसं असावं, शिक्षण कसं द्यावं, कुठल्या वयात शिक्षण द्यायला सुरुवात करावी, सायंटिफिकली प्रत्येक गोष्ट, कसं जेवावं, कसं टॉयलेटला बसावं, कशी स्वच्छता ठेवावी, हातातल्या कौशल्यानुसार वर्ण पद्धती, चातुर्वर्ण मानणारी संस्कृती. जात नाही, जातीचा काही संबंध नाही. ती सगळी नंतर आमच्यावर लादली. सगळ्या व्यवसायांच्या जाती बनवल्या, लेबल चिकटवली. कर्तृत्वानुसार जन्माचा काही संबंध नाही. कामाची विभागणी, त्याच्या हातामध्ये जे स्किल आहे ते काम त्यांनी करायचं. जो शूरवीर आहे, ज्याला शौर्य आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे, हिम्मत आहे, धैर्य आहे, त्यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन लढायला जायचं. त्यांनी समाजाचं संरक्षण करायचं. तो क्षत्रिय. जन्माचे काही संबंध नाही. ज्याला यातलं येत नाही, ज्याला भीती वाटते, रक्त बघून ज्याला घाबरायला होतं, ज्याच्यामध्ये ताकद नाही आहे, त्याच्यामध्ये ती हिंमत नाही, धैर्य नाही, पण विद्वत्ता आहे, तो पाठ करू शकतो. खूप छान पाठांतर आहे त्याचं, खूप छान त्याचं भाषांतर आहे, खूप छान त्याचं बोलणं आहे. मग त्यांनी वेदांचा अभ्यास करायचा, उपनिषदांचा अभ्यास करायचा, तो लोकांपर्यंत ते ज्ञान पसरवण्याचं काम करायचं, म्हणून तो ब्राह्मण. या दोन्हीतलं काहीच येत नाही पण उत्तम व्यवसाय करता येतो, म्हणून तो वैश्य. आणि या तिन्हीतलं काहीच येत नाही म्हणून तो शूद्र. जन्माशी काही संबंध नाही. श्रीकृष्णाने 4 वर्ण सांगितले, ते कामाची विभागणी. जी विभागणी वर्णव्यवस्था मान्य नाही, हे मनुवादी विचार आम्हाला मान्य नाहीत असं म्हणणारे प्रत्येक घरामध्ये 4 वर्ण पाळले जातात. या सगळ्यांच्या घरामध्ये कामवाली येते, या सगळ्यांच्या घरामध्ये भांडी घासायला बाई येते. जे बाहेर जाहीरपणे बोलतात ना, पर मनुवाद मनुवाद मनु मनुस्मृती कुणाला माहिती आहे? मनु हा काय ब्राह्मण होता का? नाही, क्षत्रिय आहे तो. मनु कुठला आलाय ब्राह्मण? वाचले कोणी मनुस्मृती? कोणी वाचत नाही, शिवाय देत राहायचं. ज्या बाबासाहेबांनी एका वयामध्ये मनुस्मृती जाळली, त्याच बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचाच आधार घेतलाय. आम्हाला माहित नाही, आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला श्रीराम माहित नाही, आम्हाला श्रीकृष्ण माहित नाही, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाहीत, आम्हाला 4 वेद माहित नाहीत, आम्हाला उपनिषद माहित नाहीत, आम्हाला सनातनचा अर्थ माहित नाही, आम्हाला काहीच माहित नाही. अशा पिढ्या बनवल्या. सगळा खोटा इतिहास शिकवला गेला. मुसलमानांना ग्रेट करायचं म्हणून आम्हाला अकबराला मोठा बनवलं गेलं, सेक्युलर बनवलं गेलं. म्हणून जोधा अकबर, जी जोधा अस्तित्वातच नाही इतिहासात, काल्पनिक बनवली गेली, घुसवलं गेलं. काय एका मुसलमान बादशाला चांगला बनवायचा आम्हाला. मग त्याच्या आयुष्यात एक जोधा आणली. ती बाई कशी चांगली होती, ती कशी हिंदू होती, तिचं हिंदू पण कसं त्यांनी जपलं, तिला कसं एक मंदिर बांधायला. कुठलं काय अस्तित्वातच नाही, हे इतिहासातच नाही आहे. कशा इतिहासाचं वाटोळं केलं बघा. जे इतिहासात नाही ते आमच्या डोक्यावर बसवलं. कारण का? अकबर बादशाला आम्हाला सेक्युलर बनवायचे. आणि जो जगातला अजेय योद्धा आहे,
जो 40व्या वर्षी मेला, 41 लागला आणि जो मेला 19 ते 41, ज्याच्यामध्ये 41 लढाया लढला, एकही हरला नाही, त्याच्या आयुष्यामध्ये आलेली 17 महिने आलेली एक बाई, त्याचं चरित्र सांगताना मात्र बाजीराव पेशवा नाही सांगायचं, बाजीराव मस्तानी सांगायचं. त्याला कलंकित करायचं, अकबराला मोठं करायचं. मोठा कसा असू शकतो, चांगला कसा असू शकतो? कुठला मुसलमान बादशाह या देशावर आक्रमण करणारा चांगला होता? असूच शकत नाही हो. कधी लॉजिकल विचारच करत नाही आपण. बरं, हे जे सगळे मोगल, आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह हे आले ना, त्यावेळेचा भारत लक्षात घ्या. त्यावेळेचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चायनाचा काही भाग, नेपाळ, तुमचं म्यानमार, अफगाणिस्तान, सगळं आपलं होतं. किती क्षेत्रफळ होतं? 83 दशलक्ष पर्व. त्यावेळेला ते पर्वात मोजायचे. एवढं मोठं क्षेत्रफळ. मला कधी कधी वाटतं, तुमच्या मनात येत नाही असा विचार की माझा राम अयोध्येमध्ये जन्माला आला, त्याच्या बाजूला त्या काळामध्ये लाखो जमिनीचे तुकडे रिकामे पडलेले होते. 140 आपली संख्या नव्हती, 25 करोड होती फक्त. पण आतापेक्षा डबल क्षेत्रफळ. आता किती आहे? 33 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ आहे. तेव्हा होतं 83. एवढा मोठा विशाल भारत, माणसं 25 कोटी, त्याच्यात त्यांचा जो देव ज्याला ते मानतात तो श्रीराम, ज्या अयोध्येत जन्माला आला, त्याच्या आजूबाजूला हजारो जमिनीचे तुकडे रिकामे पडले. चायला तिथे राहायलाही कोण नाही, कोणाला काही पडलेली नाही, अशा ओसाड जमिनी पडल्या आहेत. तिथं बांध की मशीद. तिथं का नाही बांधली मशीद? चांगली ह्याच्या 5 पट मशीद बांध. श्रीकृष्ण मथुरेत जन्माला आला, तिथंच कशाला बांधायची? त्याच्या बाजूला नाही का जमीन मोकळी पडली, तिथे जाऊन बांध, तुला हवं ते. बांधणार कसं? पण बांधणार काय? काय बांधणार? स्थापत्य शास्त्र नको यायला? आहेत कुठे सिव्हिल इंजिनियर? आणि तरी हे चांगले मोगल चांगले होते हो. हा, विचार नाही येत आपल्याला. काशी विश्वनाथच मंदिर कशाला पाहिजे? बरं, ज्ञानव्यापी असं कुठलं नाव आहे का इस्लाममध्ये? कुठल्या तरी इस्लामिक देशामध्ये, कुठल्या तरी इस्लामिक ग्रंथामध्ये ज्ञानव्यापी असं नाव आहे? वाचलेत कधी? हे शब्द तरी वाचलेत का? हे नाहीच आहेत त्यांच्याकडं. हे संस्कृत आलेलं आहे ना. आम्ही वाचतच नाही. हे सगळं जे चालू आहे ना, हे केवळ आणि केवळ हिंदूंच्या अथांग अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो. आम्हाला माहिती नाही, आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला माहीत करून घेण्याची गरज नाही. कुंभकर्णाची अवलाद आहोत आपण. असे झोपेत आहोत. शेजारची पोरगी जरी पळवली तरी आम्हाला लव जिहादवर विश्वास बसत नाही. माझी पोरगी पळवल्यावरच मला लव जिहादवर विश्वास बसतो. लँड जिहादवर माझा विश्वास नाही. जोपर्यंत माझ्या बिल्डिंगच्या बाहेर वक्फ बोर्डाचा बोर्ड लागत नाही, तोपर्यंत माझा वक्फ बोर्डाच्या कायद्यावर विश्वासच नाही. असं काही नसतं रे. हे BJP वालेत ना, मुद्दामून अवडंबर माजवतात. आधीच सांगतो, मी BJPचा सभासद सुद्धा नाही. मी कोणाचा प्रचार विचार करायला आलेलो नाहीये इथे. तर कळकळ आहे एकच, हिंदू राष्ट्र टिकलं पाहिजे. म्हणजे जगा का टिकलं पाहिजे? केवळ मी हिंदू आहे म्हणून नाही, जगातली सर्वोत्तम ही संस्कृती आहे. ही संपूर्ण जगाचं कल्याण करणारी संस्कृती आहे. पृथ्वीवरच्या अखिल मानव जातीचं कल्याण करणारी ही संस्कृती आहे. हा धर्म आहे. मुळात धर्म हा एकच. धर्माची कधी स्थापना होत नाही. हा, धर्माला संस्थापक नसतो. संस्थापक आला की ती धर्म संस्था झाली, तो पंथ झाला. कारण आपल्याला धर्म माहीत नाही, आम्हाला रिलिजन शिकवलं जातं ना.
धर्म म्हणजे रिलिजन या अक्षरामध्ये, या शब्दामध्ये धर्म हा शब्द बसतच नाही. धर्माची व्याप्तीच खूप मोठी आहे, शब्दाचीच व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे ही सनातन हिंदू संस्कृती, हा हिंदू धर्म, आमचे वेद, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपण हिंदू आहोत म्हणजे कोण आहोत हे समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यावरनं तर आता महाराष्ट्रात तर भयंकर गंमत चालू आहे. हे म्हणतात मलाच फक्त हिंदुत्व कळतं, तो म्हणतो फक्त मलाच कळतं. एक म्हणतो शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, एक म्हणतो याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, एक म्हणतो त्याचं. या एकालाही हिंदूच माहीत नाही, हिंदू या शब्दाचा अर्थच माहीत नाही, या एकाला हिंदुत्व हेच माहीत नाही आहे. आता खरोखरच म्हणजे नितीन गडकरींसारखे आता शोधावे लागतील राजकारणी लोक, ज्यांनी काही वाचलेलं आहे, ज्यांचं काही वाचन आहे, ज्यांना काही माहिती आहे. बाकी एक एक आमदार खासदारांचे चेहरे बघितले की आपल्याला त्यांच्या कपाळावरच लिहिलेलं असतं मला काही माहिती नाही. इतकी भयानक परिस्थिती आहे. येण्यासारखं काहीही बोलत असतात ते. विधानसभेत उभा राहून एक आमदार म्हणतो की संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायची काही गरज नाही. वा. एक राष्ट्रीय नेते स्वतःला जाणता राजा म्हणून घेतात, पण शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही म्हणतात. वा, छान. खूपच छान. अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता, तो त्याच्या राज्याच्या विस्ताराला आला होता. असा एक नवीनच इतिहास आमच्या महाराष्ट्रातले स्वयंघोषित नेते काय काय सांगत असतात आम्हाला. आम्हाला सगळं खरं वाटतं. आज सुद्धा ब्रिटिश असायला हवे होते असं पण म्हणणारी काही म्हातारी माणसं आहेत. राग येतो मला, चीड येते. संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरती आमचे काही राजकीय नेते फुलं वाहतात. कोणाचंही रक्त खवळत नाही, एकाही हिंदूचं रक्त खवळत नाही. उलट ते जास्त निवडून येतात. व्यासपीठावरनं एक आमदार जे मंत्र अस्तित्वातच नाहीत त्या वैदिक मंत्रांची यथेच्छ टिंगल करतो आणि दोन मंत्री खदा 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 हसतात. वा, हे छान चित्र आपण पाहिलं. एक मंत्री म्हणतो सरस्वती देवीनी फक्त बामणांनाच शिकवलं, बहुजनांना शिकवलंच नाही. तर सरस्वती देवी शिकवायला जाते कोणाला? काय म्हणजे काय डोकी आहेत काय, बिंडोक म्हणजे किती. आणि तरी ते निवडून येतात. हो, हे निवडून देतो कोण? आपण देतो. ह्याचं कारण आपल्याला माहीत नाही, आपल्याला काही वाटत नाही. गेंड्याच्या कातडीचे झालो आपण. आपल्याला राग, संताप, चीड, मस्तकात जाणं, झिंजिण्या येणं काहीच होत नाही. हो, का झालो आपण असे? कसा घडवणार उद्याचा भारत? भविष्य ठरवणार कसं? भविष्यात काय करायचं आहे आम्हाला, कसं ठरवणार? भूतकाळच माहीत नाही, इतिहासच माहीत नाही. जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो, सावरकरांचं वाक्य आहे. आणखीन काही पुरोगामी असतात ते तर वेगळंच म्हणतात की इतिहासातली आता मडी कशाला उकरून काढायची, आता आपण ना फक्त पुढचं बघायला पाहिजे. आणि पुढचं कसं बघणार? चिदंबर ट्रॅव्हल्सने पुन्हा प्रवास करायचा की नाही हे ठरवणार कसं? चिदंबर ट्रॅव्हल्सच्या आधीच्या प्रवासाची तुलना करून ना. आधीच्या प्रवासात चांगला अनुभव आला असेल तरच पुन्हा आपण रिपीट करणार की नाही चिदंबर ट्रॅव्हल्स. आधीच्या प्रवासात घाणेरडी हॉटेल, जेवायला खायला काही नाही, वाटेल तसं वागले, उर्मटासारखं जर जोशी बोलले असतील तर परत जाल का तुम्ही? का असं म्हणाल का नाही रे ते आता इतिहास विसरून जाऊया आपण पुन्हा नव्याने? असं नाही ना. हो, हे सगळे तुम्ही आलाय ते चिदंबर ट्रॅव्हल्सचा भूतकाळ लक्षात घेऊन आलायत ना शुभेच्छा द्यायला. म्हणजे भूतकाळ किती महत्वाचा आहे. मग साध्या ट्रॅव्हल्स एजन्सीच्या 25 वर्षाच्या इतिहासाचा इतिहास जर महत्वाचा असेल तर मग करोडो वर्षांचा भारताचा इतिहास
ज्याला आदी नाही आणि अंत नाही अशा सनातन संस्कृतीचा इतिहास तो किती महत्त्वाचा आहे, तो किती जाणून घेतला पाहिजे. परदेशामध्ये बऱ्याच वेळेला जाणवतं माझं, तेव्हा परदेशामधल्या घराघरांमध्ये जातो तेव्हा फार भयानक परिस्थिती असते. काही अपवाद असतात, माहितीच नसतं त्यांना काही. तीच परिस्थिती आता भारतातल्या प्रत्येक घराघरामध्ये आहे. आता आपल्या घराघरामधले संध्याकाळचा दिवा लावणं आणि शुभंकरोती पर्वचा म्हणणं बंद झालं, संपलं. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या, तर त्याच तुमची संस्कृती टिकवतात. आणि याच्या अगदी विरुद्ध मुसलमानांच्या घरात मला त्यांचं कधी कधी कौतुकच वाटतं. शत्रूकडनं पण काही गोष्टी चांगल्या आहेत त्या शिकल्या पाहिजेत. मुसलमानाच्या प्रत्येक घरामध्ये लहान वयापासून त्यांना कुराणाचं वाचन करावंच लागतं, त्यांना हदीस माहीत असतो, त्यांना 5 वेळचा नमाज शिकवला जातो, त्यांना मदरशांमध्ये संपूर्ण धार्मिक ट्रेनिंग दिलं जातं. पण वेधशाळा मात्र बंद पडत गेल्या. तिथे पाठवणं म्हणजे आम्हाला असं कसं तरीच वाटतं, गावंढळ वाटतं. इंग्रजी बोलणं जे धड येत नसतं कोणालाच, उत्तम इंग्रजी बोलणारा मला नाही वाटत इथे कोणी बसला असेल. पण तरीही तो इंग्रजी बोलणं हे त्याला फार मोठेपणाचं वाटतं, त्याला अभिमानास्पद वाटतं. पण मराठी बोलणं थोडंसं डाऊन मार्केट. कारण माहीत नाही. कारण इंग्रजी भाषा आणि मराठी भाषेमध्ये काय गंमत आहे दोन्ही भाषांमध्ये, आणि मराठी कशी श्रेष्ठ आहे, आमची देवनागरी कशी श्रेष्ठ आहे आम्हाला माहीत नाही. आम्हाला शिकवलंच गेलं नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर खरं तर ब्रिटिशांनी आणलेली ही अतिशय थर्ड ग्रेड अशी शिक्षण पद्धती बंद करून आपली सर्वश्रेष्ठ अशी गुरुकुल शिक्षण पद्धती पुन्हा राबवायला हवी होती. संधी होती, नवीन देश सुरू झाला होता, नवीन देश पहिल्यांदा उभा राहिला होता. सगळं ब्रिटिश गेले, त्यांच्याबरोबर त्यांचं जे जे सगळं घाण आहे ते सगळं त्यांच्याबरोबर पाठवून द्यायला पाहिजे होतं, ते अरबी समुद्रामध्ये डुबवायला पाहिजे होतं, आणि आपलं पूर्वीचं वैभव पुन्हा एकदा आणायला पाहिजे होतं. आणणार कसं? पण बाय ॲक्सिडेंटली आय एम हिंदू म्हणणारा आम्हाला 17 वर्ष पंतप्रधान मिळाला. गुलाबाचं फूल नाही का? अभिमानच नाही हिंदू असण्याचा. ॲक्सिडेंटली हिंदू आहे मी. त्यांनी मागील पानावर पुढील पानावर तीच शिक्षण पद्धती, ABCD EFG जॅक अँड जिल वेंट अप द हिल. पसायदान नाही शिकवलं आम्हाला. आम्हाला मनाचे श्लोकच माहीत नाहीत, मनाची मॅनेजमेंट कशी करायची माहितीच नाही. मग ते फ्रस्ट्रेशन वगैरे सुरू झालं यायला, मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सुरू झाले, कारण मनाची मॅनेजमेंटच माहीत नाही. एकाच दिवशी एकाच वेळेला परत एकदा मोगलांना जिंकलेले सगळे गड द्यावे लागले जेव्हा, तर काय मनाची मॅनेजमेंट केली असेल शिवाजी महाराजांनी. मिळवलेले 1000 रुपये द्यायला लागतात ना, तेव्हा सुद्धा आमचे तडफडतो जीव. 20 का 22 गड महाराजांना द्यावे लागलेत, जिंकलेले, आपल्या प्रत्येक मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून प्रसंगी आहुत्या देऊन जिंकलेले. काय वाटलं असेल? नाही फ्रस्ट्रेशन आलं? कुठल्या सायकोलॉजिस्टकडे जावं लागलं नाही महाराजांना. कारण जगातला सगळ्यात मोठा मॅनेजमेंटचा गुरु त्यांच्या पाठीशी उभा होता, समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी मनाची मॅनेजमेंट शिकवली. पण आम्हाला माहितीच नाही, आम्हाला काहीच माहिती नाही. कुठले राष्ट्र संपवायचं असेल तर राष्ट्राची सगळ्यात पहिल्यांदा संपवायची असते ती भाषा. अतिशय परफेक्ट ओळखलं ब्रिटिशांनी. आणि पेशवाई संपल्यानंतर, मराठा साम्राज्य संपल्यानंतर, साधारण 1818 नंतर संपूर्ण हिंदुस्थान जेव्हा काबीज केला गेला
त्याच्यानंतर आता हा भारत पुन्हा डोकं वर काढून उभा राहता कामा नये. या भारताच्या मातीमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा अशी माणसं जन्माला येता कामा नयेत. याची जर काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल तर या भारताची भाषा संपवावी लागेल. स्टेप बाय स्टेप असतं ते. भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो, धर्म संपला की राष्ट्र संपतं. एकदम अटॅक करायची गरज नसते, फक्त भाषा काढून टाका. आता या देशाचं ताकद कशा कशात आहे ज्याच्यासाठी इतक्या लोकांना सातत्याने आक्रमण करावीशी वाटली. जगातली सर्वात जास्त आक्रमण भारतावर झाली, हिंदुस्थानवर झाली. 4-5व्या शतकापासून हुणांचं आक्रमण, शकांचं आक्रमण, ग्रीकांचं आक्रमण, मग 5-5 मुसलमान शाह्यांचं आक्रमण, मग पोर्तुगीजांचं आक्रमण, मग इंग्रजांचं आक्रमण आणि 15 ऑगस्ट 47 नंतर काँग्रेसचं आक्रमण. सगळ्यांनी काय केलं? संस्कृती संपवायचा प्रयत्न केला. मग सगळ्यांनी काय केलं? संस्कृती संपवायची तर भाषा संपवली पाहिजे. कसं निगडीत आहे, एकमेकाच्या तंगड्यात तंगडा आहे. या देशाचं वैभव काय आहे? या देशाची सनातन सुंदर आदर्श जीवन पद्धती, वसुधैव कुटुंबकमची जीवन पद्धती. मी मग सुरुवातीला म्हटलं ना, संपूर्ण जग रानटी अवस्थेत होतं, तेव्हा कसं जगावं, कसं बोलावं, कुठले कपडे घालावे, त्याच्यावर नक्षीकाम कसं असावं, विणकाम कसं असावं, भरतकाम कसं असावं, चूल कशी पेटवावी, अग्नीची पूजा कशी करावी, देवतांची पूजा अर्चा कशी करावी, मंत्र कसे म्हणावे, सूक्त कशी म्हणावी, झोपावं कसं, झोपल्यानंतर उठावं कसं, उठल्यानंतर पृथ्वीवर पाय ठेवताना कुठला मंत्र म्हणावा. सगळे अन्नाचे सगळे भाग एकाच पोटामध्ये जाणार आहेत म्हणून ते सगळे एक करून काला ते जनावरांसारखं नाही खात आपण. अन्न हे पूर्ण ब्रह्म, जाणीजे यज्ञ कर्म म्हणतो आपण. ते यज्ञ कर्म, यज्ञाची आहुती कशी द्यायची, कसे होम हवन करायची, कसं पर्जन्यवृष्टी करायची, काय कला आहेत. एक एक 5,500-6 हजार वर्षापूर्वी पहिलं पुस्तक ऋग्वेद, त्याच्या 10,000च्या वर ऋचा आहेत. लिहायला काही साधन नव्हतं. मग कसं, मग लक्षात कसं राहिलं? 5,500-6 हजार वर्षानंतरही आज ऋग्वेद अस्तित्वात कसा आहे? काय लेवलचं पाठांतर असेल. पाठ करायची माणसं. आजही वेधशाळांमध्ये लिहायची पद्धत फार कमी आहे, पाठांतराची पद्धत आहे. बघा, तुमचं पाठांतर हा विषय संपवलाय. बघा, तुमचं पाठांतर संपलं तिथे संपूर्ण देश संपायला सुरुवात झाली. तुमच्या लक्षात येते? 5 रुपये दिले आणि 2 रुपयाची वस्तू घेतल्यावर पण इतके पांगळे झालो आम्ही की 2 रुपयाची वस्तू घेतली, 5 रुपये दिले तर 3 रुपये परत द्यायचे. हे सुद्धा आम्हाला कॅल्क्युलेटर शिवाय जमत नाही. तुम्ही जा दुकानामध्ये, इतकं साधं सोपं गणित पण आम्हाला जमत नाही. आमची अडीचकी, दीडकी, पावकी, पाढे पाठ करणं हे विषयच संपला. हा विषयच संपला, आम्ही संपवला. तुम्हाला मिंद केलं गेलं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहाल अशी परिस्थिती निर्माण केली गेली. मांडी घालून जेवायला बसणं, काहीतरी त्याच्यात आहे ना अर्थ. योगासनामधले उत्तम आसन आहे ते. पाटावर बसायचं, मांडी घालून, जमिनीवर ताट. आता जेवताना 5 बोटांनी जेवायचं, चमच्या काय नाही. हे आपली संस्कृतीत नाही. ह्याच्या पाठीमागे शास्त्र आहे, ह्याच्या पाठीमागे एक वेगळा विधी आहे. तो जेवण यज्ञ कर्म करताना कसं वाकलं गेलं पाहिजे. 10 वेळा वाकायचंय खाली.
5 बोटाने अन्न भुरके मारून जेवायचे माहितीच नाही. डावी बाजू उजवी बाजू, जेवायचं कसं, पहिलं काय खायचं, दुसरं काय खायचं, शेवटी परत कसा भात खायचा, मग शेवटी ताक कसं प्यायचं, सगळी पद्धत आहे, ठरलेलं आहे. किती सुसंस्कृत, किती उच्च दर्जाची जीवन पद्धती. 5,500 वर्षांपूर्वी जेव्हा अख्खं जग रानटी पद्धतीने जगत होतं, डुंगण डुवायचं माहीत नव्हतं, तेव्हा आम्ही धुत होतो. तेव्हा आम्हाला ते माहीत होतं, स्वच्छतेचं महत्त्व माहीत होतं. तुम्हाला दुबळं बनवायचे, तुम्हाला रोगी बनवायचे. काय केलं आम्ही माहिती आहे? 78 वर्षात स्वतंत्र भारतामध्ये संडासातलं इंडियन भांडं काढलं आणि खुर्ची आणून बसवली. बघा, ते आसनच गेलं, आसन गेलं. खुर्चीवर बसून माणसं संडास करायला लागली आणि रोगराईला सुरुवात झाली. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आम्हाला ज्ञानेश्वर माऊली माहीत नाही. काय प्रभू श्रीरामाचं चरित्र आम्हाला माहीत नाही हो. राम मंदिर उभारायला आम्ही लावले झेंडे प्रत्येकाच्या घराघरामध्ये, कारण नाळ जोडलेला आहे म्हणून कुठंतरी काहीतरी आहे, अजून संपलेलं नाही आहे सगळं. पण नेमका राम का, काय असं रामामध्ये अडकलंय, काय असं श्रीकृष्णामध्ये अडकलंय आमचं, काय असं छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आमचं कुठला नाळ आहे. खरं तर काय संबंध आहे आमचा त्यांचा, कुठला रक्ताचा संबंध आहे रामाचा, श्रीकृष्णाचा, शिवाजी महाराजांचा आमचा? काही 100 वर्षांपूर्वी होऊन गेलेत ना ते. आमचा काय संबंध आहे? अरे आमच्या आजोबा पणजोबांनी काय सांगितलं ते आमच्या लक्षात नसते, तरी आज आम्हाला राम मंदिर उभारायला असं का वाटलं, छान का वाटलं, का सुखावतो आपण, का बाबरी मशिदीचा निकाल आपल्या बाजूने लागल्यावर काही संबंध नसलेला कुठल्या तरी कोपऱ्यातला पण एक हिंदूला असं बरं वाटतं? का वाटतं बरं? काय असेल असं काय जोडलं गेलंय माझं आणि त्याचं? जगातलं पहिलं पुस्तक भारताने दिलं. लिहायला काही नव्हतं, मग टिकलं कसं? मौखिक पाठांतराने टिकलं. पिढ्यान पिढ्या 5,500 वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक आजही टिकलंय, कारण पाठांतर. तुकोबांचे अभंग बुडवले पाण्यामध्ये, नंतर तरंगलेवर. हे सगळं काल्पनिक आहे, तरंगले नाहीत. तुकोबांच्या प्रत्येक अभंगाचं पाठांतर झालेलं होतं माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये, बिंदूमध्ये. ती कागद बुडवली, पण त्याच्यावरचं प्रत्येक जण बोलायला लागला पुन्हा. टिकलं की सगळं. हे टिकण्यासाठी पाठांतर किती महत्वाचं आहे. किती आपले आई वडील आज आपल्या मुलांना पाठांतराचं महत्व समजून सांगतात? नाही सांगत. कॉम्प्युटरवर फाईल सेव्ह करतो आपण, इथं ती सेव्हच होत नाही. काही झालं तरी थांबा, गुगल काढतो. पांगळे, तुम्हाला बनवलं पांगळं असं नव्हतं आपण, मुखोद्गत होतं असं, धाड 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 धाड. अरे काय, म्हणजे माझ्या आजोबांपर्यंत होतं हे सगळे पाढे, मग पावकी, दीडकी, पाऊणकी असं सगळं बोलून दाखवायचो. 6 अडीचे किती झटकन त्यांच्या तोंडावर असायचं. त्यांना गरजच नव्हती कॉम्प्युटरची. आणि याच्यासाठी फार हुशार किंवा फक्त ब्राह्मणांचीच पोरं असं नव्हतं बरं का. कुठलाही माणूस हे सहजपणे करत होता. हे सहजपणे आमच्या रक्तामध्ये मिसळलेलं होतं. या देशावर राज्य करायचं असेल तर हे यांच्यातलं जे वैभव आहे, हे वैभवाचा विध्वंस करायला पाहिजे. हे सगळं ज्यांना सांगितलं जातंय, कुठून शिकवतात हे यांचे काय आहेत? गुरुकुल शिक्षण पद्धती ही संपवून टाकूया. काय होती गुरुकुल शिक्षण पद्धती? किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रवेश होता? 8 वर्षानंतर. 8च वर्ष का?
एवढं ज्ञान विज्ञान ज्या वेळेला लिहिणाऱ्या ऋषी मुनींनी, जेव्हा त्यांनी गणितशास्त्र लिहिलं, जेव्हा त्यांनी संपूर्ण वेद पाठांतरित केले, जगावं कसं हे ज्यांनी शिकवलं, 4 वेदांची निर्मिती झाली, उपनिषदांची निर्मिती झाली, हे सगळं करणाऱ्यांना हे पण कळलं असेल ना की शिक्षण कधी सुरू करावं, कुठल्या वयात, का 8च वर्ष. एक शरीराची वाढ असते ना, तशी मेंदूची पण वाढ असते. ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता पूर्ण होते 7-8 वर्षानंतर. मग त्याला पाठवायचं गुरुकुलामध्ये. काय अफलातून शिक्षण पद्धती आहे हो. 78 वर्षात आमच्या राज्यकर्त्यांना ती परत अंमलात आणावी कधीच वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. आठ वर्ष अ आ इ ई 1 2 3 ए बी काही भानगडच नाही. नितांत निखळ सुंदर बालपण यथेच्छ उपभोगायचं, काही भानगड नाही. संध्याकाळी दिवे लावल्यावर आई वडील म्हणतात, त्यांच्या ऐकून 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 सगळे श्लोक बघा तुम्ही, सगळी स्तोत्र बघा तुम्ही, ऐकून पाठ झालेली आहेत. मी तर एवढी स्तोत्र पाठ आहेत ती मी कधी वाचली पण नाही ती. लहानपणापासून अंथरुणात असताना पहाटे 4 वाजता वडील जे खणखणीत आवाजात आम्ही उशा बिशाच्या कानावर घेऊन झोपायचो, तरी सुद्धा ती घुसली आत आणि पाठ झाली. कळलंच नाही अथर्वशीर्ष पाठ कधी झालं, कळलंच नाही भीमरूपी पाठ कधी कळलंच नाही, रामरक्षा कधी पाठ झालं, कळलंच नाही श्रीसुक्त कधी पाठ झालं, कळलंच नाही पुरुष सुक्त कधी पाठ झालं. वाणी शुद्ध झाली, वाणी स्वच्छ झाली, जी पुढे मला संपूर्ण माझ्या अभिनय कारकिर्दीमध्ये उपयोगी पडली. नकळत हे ज्ञानाचं संवर्धन अशा पद्धतीने झालंय 5,500-6,000 वर्ष. लिहून नाही झालं, कॉम्प्युटरमध्ये फाईल सेव्ह करून नाही झालं. आजोबांचं वडिलांनी ऐकलं, वडिलांचं पाठ झालं, वडिलांचं मुलाने ऐकलं, मुलाचं पाठ झालं, मुलाचं नातवाने ऐकलं, नातवाचं पाठ झालं. पुढे पुढे घेत गेलो. आता ब्रिटिशांनी ठरवलं काय, ही सिस्टीम बदलायला पाहिजे. हा जो मेंदू आहे 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो शिक्षणाला जातोय तिथून तो सक्षमच आहे. पहिल्या दिवसापासूनच सगळं ग्रहण करण्याची क्षमता तयार झालेली आहे. हीच मोडायची. मोडली. 2.5 वर्षाच्या पोराला फरफटत KG मध्ये टाकायला सुरुवात झाली. सत्यानाश त्याच्या बालपणाचा. त्याचा मेंदू तयार नाही, त्याच्यावर आघात. भयंकर मोठं राष्ट्र कार्य केल्याच्या थाटात असे मॉडर्न कपडे घातलेली आत्ताची आई त्या पोराला फरफटत घेऊन जाते, KG मध्ये अशी ढकलते आणि प्रचंड डबल मोठं राष्ट्र कार्य केल्याच्या थाटात तिथली एक अशी मॉडर्न कपडे घातलेली त्याची टीचर त्याची खेचते. आईला म्हणते काळजी करू नका, थोडा वेळ रडेल मग गप बसेल. वा वा. आणि मग ती घरी येऊन म्हणते काय मोठं राष्ट्रकार्य पार पाडलं नाही आपण. 2.5 वर्षाच्या पोराला त्याच्या आईला ते रडतंय, त्याला नाही इंटरेस्ट. त्याला खेळायचं होतं, त्याला झोपायचं होतं, त्याला काहीतरी छान खायचं होतं. नाही, काही बिंडोक त्याला काही कळत नाही. त्याच्या डोक्यावर माथ्यावर मारलं. ए म्हण, ते म्हणतंय आपलं.